तर आपण थेट दिल्लीला जाणार आहोत। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलक आणि कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि सध्या जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। मोदी आणि अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केली आहे। राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करून ही मागणी केलेली आहे। मोदी आणि शहा हे तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करता आहेत असंही राहुल गांधींनी म्हटलं। पोलीस अत्याचाराच्या विरोधात आमचे मोदींच्या घराबाहेर धरणं आंदोलन सुरू असल्याचं देखील ट्विट राहुल गांधींनी केलंय। पोलीस अत्याचारावरती आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उत्तर हवंय। सरकारला कुठलीही जबाबदारी घ्यावी वाटत नाहीये। सरकारला लोकसभेमध्ये चर्चा देखील नको आहे असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर खरं तर या परिसरामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, ज्याचं नेतृत्व काहीसं राहुल गांधी प्रियंका गांधी हे करताना आपण पाहतोय आणि ठिय्या आंदोलन सध्या त्यांनी सुरू केलेलं आहे। याच दरम्यान राहुल गांधींनी केलेलं ट्विट आपण पुन्हा एकदा बघूया। मोदी आणि अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। तर काल ज्या पद्धतीने इथल्या विद्यार्थ्यांवरती आणि आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला, या सगळ्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या संदर्भातलं उत्तर द्यावं अशी आग्रही मागणी सध्या केली जाते आहे। मोदींच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आता धरणं आंदोलन करताना दिसतंय। नीटच्या पेपर फुटीच्या प्रश्नावरून सुरू झालेलं आंदोलन आता याच आंदोलनाचं हे काहीसं व्यापक असं स्वरूप। काल ज्या पद्धतीने जंतर मंतरवरून आंदोलक हे संसद भवनाच्या परिसरामध्ये निघालेले होते, त्याच दरम्यान आंदोलकांना थोपवून धरण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला, लाठीचार्ज केला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत। अनेकांवरती सध्या रुग्णालयामध्ये देखील उपचार सुरू आहेत, काही गंभीर जखमी आहेत। या सगळ्याच्या निषेधार्थ सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर।